नुकत्याच येऊन गेलेल्या पुरामुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झालं आहे। आता महापुरामुळे संकटात सापडलेल्या कोकणातील बांधवांना संकटातून सावरण्यासाठी मदतीची गरज आहे। अनेक मदतीचे हात देखील कोकणवासियांसाठी पुढे येत आहेत। मात्र हे मदत करणारे अनेक जण बॅनरबाजी, पोस्टरबाजी किंवा त्याचा प्रचार करताना दिसतात। यामध्ये अहमदनगरच्या तरुणांनी कोकणवासियांना दिलेला मदतीचा हात मात्र अनोखा आहे। या तरुणांनी या वस्तूंच्या पॅकिंगवर आपल्या नावाचा उल्लेख करणे टाळले असून यावर त्यांनी सकारात्मक विचारांचे संदेश लिहिले आहेत। यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे ऊर्जा देणारे संदेश दिले आहेत, जसे की कधीही हार मानू नका। छत्रपती शिवरायांना अगोदर 23 किल्ले द्यावे लागले, परंतु त्यानंतर त्यांनी 350 किल्ल्यांचं साम्राज्य उभं केलं। त्यामुळे कधीही हार मानू नका असा ऊर्जा मंत्र या पाकिटांवर लिहून ते कोकणवासियांना पुन्हा उमेदीनं उभं करण्यासाठी मदत करत आहेत। या तरुणांच्या या उपक्रमाचं कौतुक करत अभिनेते भरत जाधव यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून या वाटप करण्यात येणाऱ्या गृहोपयोगी वस्तूंच्या पाकिटांचा आणि त्यावर लिहिलेल्या संदेशांचा फोटो शेअर केला आहे। अहमदनगरमधील काही मुलांनी कोकणात जाऊन काही गृहोपयोगी वस्तूंचे किट वाटले। गोष्ट चांगली आहे, पण यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांनी वाटप केलेल्या किटवर स्वतःचे नाव, नंबर किंवा फोटो न छापता असे प्रेरणादायी ऊर्जा मंत्र छापले। महाराजांपेक्षा मोठं ऊर्जास्रोत आणखी कुठलं असेल? स्तुत्य उपक्रम असं लिहित अभिनेते भरत जाधव यांनी अहमदनगरमधील या तरुणांचं कौतुक केलं आहे। आपल्याला फक्त किट्स देऊन उपयोग नाही आहे, कारण की कोकणातला माणूस म्हणजे आत्ता घराची परिस्थिती किंवा म्हणजे आत्ता घरदार उद्ध्वस्त झालेले, म्हणजे पाहिलं तर खूपच तिथं हाल अपेष्टा चालू आहे किंवा खूपच नासडी झालेली नाही का। मग आपल्याला ह्याला आत्ता आपण तर सगळे लोक आर्थिक पद्धतीने मदत करतात, कोणी वस्तू स्वरूपात मदत करतात, पण आपण आपण तर वस्तू स्वरूपात मदत करतो, पण ह्याच्या पलीकडे जाऊन आपण अजून काय करू शकतो। मग आम्हाला एक जाणवलं की कोकणातले लोक फार स्वाभिमानी आणि मनाने खूप चांगले। म्हटलं आता ह्या लोकांना जर धीर द्यायचा मग ह्यांना आता ह्या परिस्थितीमधून जात आहे ते ह्यांना धीर देणं पण गरजेचं आहे। मग धीर द्यायचं म्हटलं तर मग आपली शेवटी भूमी संतांची, महाराष्ट्र भूमी म्हणजे संतांची भूमी, महापुरुषांची भूमी, छत्रपती शिवाजी राजांची भूमी, छत्रपती संभाजीराजांची भूमी आणि त्यातल्या त्यात हे कोकण। मग आपलं ठरवलं की आपण वैयक्तिकरित्या 200 किट्स तर द्यायच्यात, पण 200 किट्सवर ना आपलं कोणाचं नाव येणार, ना कोणाचा मोबाईल नंबर येणार, ना कोणाचं असं काही बॅनरबाजी वगैरे काय। मग आपण असं ठरवलं की आपण ते किट्स देतो आहे, पण किट्सला अनुसरून आपण छत्रपती शिवाजीराजांचे जे ऊर्जा मंत्र म्हणतो ते जर आपण मांडले स्टिकर स्वरूपात तर होणार काय, जे कोकणातले लोक आहे साधारणतः कोणी पण असू दे, एखादी ज्यावेळेस आर्थिक बिकट परिस्थिती येते किंवा अचानक नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा साहजिकच कोणी पण आहे आत्मस्थिती त्याची पूर्ण डळमळीत होऊन जाते की माझं भविष्यात कसं होणार, काय होणार नाही का। म्हणजे त्या गोष्टीची तू चिंता व्यक्त करत बसतो। पण आपण जर छत्रपती शिवाजीराजांना जर आठवलं तर ते ह्या प्रत्येक कठीण काळातनं ते उत्तमाचं कार्यच निर्माण केलं, एक अखंड स्वराज्य त्यांनी उभा केला आणि निर्माण केलं ते ऐका ना। मग आपल्याला आपण तेच डोकं ठेवलं की आता ज्या पद्धतीने कोकणातील लोकांच्यावर ही परिस्थिती आलेली आहे, थोडक्यात कोकणच नाही तर सांगली असेल, कोल्हापूर असेल, सगळीकडेच ही परिस्थिती आलेलीच आहे। मग आपण एवढं सगळ्यांना मदत करतो आहे, मग आपण फक्त किट्स स्वरूपात मर्यादित न राहता ते ह्याच्या पलीकडे जाऊन आपण अजून काय करू शकतो। तर मग आम्ही ठरवले की एक 20 वाक्य असे बनवले स्टिकर वाईज, म्हणजे 200 किटवर असे चिटकवले। नगरमधील या तरुणांच्या अनोख्या उपक्रमाचे फोटो सध्या व्हायरल होत असून सोशल मीडियावर त्यांचं भरपूर कौतुक होत आहे। ही होती या तरुणांनी आपल्या मदत कार्याचे अनुभव शेअर करत लेट्सअप मराठीशी केलेली खास बातचीत।